तुम्हाला तर काय आता कळलंय आम्ही कुठं चाललोय, तरी पण एकदा सांगतो, आम्ही चाललेलो आज आहे ना डायरेक्ट सज्जनगड. आता ज्यांना या गडाविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. संत रामदास स्वामी यांचे शेवटचे विश्राम स्थान असतो. त्यांच्या समाधीचे लोक दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. एकदा का गडाच्या रोडला गाडी लागली ना तर व्ह्यू असला बाहेर दिसतो ना. मी तर म्हणतो जे इथं कोणी आलं नसेल ना त्यांनी एकदा नक्कीच इथं आलं पाहिजे, कारण या गडावर आहे ना बाकीचं पण लय काय काय बघण्यासारखं आहे. आता आम्ही फायनली वरती पोहोचलो होतो बरं का. पार्किंगला पण तुम्हाला तिथे जागा भेटून जाईल आणि आता आहे ना आपल्याला पायऱ्या चढून तिथपर्यंत जायचे. सब कुछ मोठा मोठा लग रहा है. आता आम्ही गड चढायला तर चालू गेलो आणि तुम्हाला जाता जाता 11 मारुतींचं दर्शन पण होऊन जाईल. आता फायनली वरती गेल्यावर तुम्हाला पहिल्यांदा तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे महाद्वार लागते. त्यानंतर थोडं पुढे आलं की श्री समर्थ महाद्वार लागतं आणि तुम्ही जर एकच्या आधी आला तर इथं प्रसाद पण असतो. बाहेर चपला काढून आतमध्ये गेलो आणि ना आतमध्ये मोबाईल वापरायला फक्त बंद आहे बरं का. आणि तुम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर बघायचा असेल तर तुम्हाला इथून आत जावं लागेल आणि इथून जो उरमोडी डॅमचा व्ह्यू दिसतो ना तुम्ही एकदा बघूनच घ्या. आता आहे ना मला या टाकीला बघून काहीतरी आठवतंय बरं का, पण काय तेच कळन. आणि इथं आहे ना त्या काळात ज्या घटना घडल्या होत्या ना ते सगळं तुम्हाला या पेंटिंग मधून दिसून येईल. आणि जाता जाता इथला लिंबू सरबत पिऊन जावा आणि हे ऐका. सज्जनगड स्पेशल गोळा, क्वालिटी गोळा, काला खट्टा गोळा, गुलकंद गोळा, एक नंबर गोळा.